सावित्रीबाईंचं काम पुढे नेण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, भुजबळांकडून स्तुतीसुमनं तर मुख्यमंत्र्यांकडून भुजबळांचं कौतुक. परभणीत 4 जानेवारीला सर्वपक्षीय काढणार मूक मोर्चा, संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय. देशमुखांच्या खुनातील 3 आरोपी अद्यापही फरार. भाजप 2 महिन्यात भाकरी फिरवणार, नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंसोबत पंकजांचाही पत्ता कट होण्याची चिन्ह. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडची राजकीय समीकरणं बदलली. संतोष देशमुख हत्येतील आरोपी विष्णू चाटेची खंडणी मागितल्याची कबुली. पोलिसांच्या चौकशीत दावा. पवन चक्की कंपनीकडे 2 कोटी खंडणी मागितल्याचं कबूल. मुंबईत मराठी हिंदी भाषेवरून वाद विकोपाला. मराठी तरुणालाच मागायला लावली माफी. मराठी तरुणावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या सानपाड्यात डीमार्ट जवळ गोळीबार. गोळीबारात 1 जण जखमी. दोन्ही आरोपी बाईकवरून फरार.